म्हणजे तुम्ही शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांपेक्षा मोठे झाला का? संजय राऊत वैफल्याच्या भूमिकेमध्ये गेलेले आहेत, त्यांना ते वैफल्यग्रस्त झालेले आहेत। कालचा जो सत्कार होता तो राष्ट्रीय पुरस्कार महादजी शिंदे स्मृती पुरस्कार हा आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना देण्यात आला। आणि तो पुरस्कार आता बघा, कालचा कार्यक्रम, पुरस्कार स्वीकारणारी व्यक्ती आदरणीय शिंदे साहेब महाराष्ट्राचे सुपुत्र, पुरस्कार देणारे राष्ट्रीय नेते आदरणीय पवार साहेब महाराष्ट्राचे सुपुत्र। त्यामुळं महाराष्ट्राच्या एका सुपुत्राचा दुसऱ्या थोर सुपुत्राच्या हस्ते होणारा सत्कार हा महाराष्ट्राचा बहुमान आहे। अशा गोष्टीकडे चांगल्या अर्थाने पाहण्यापेक्षा पवार साहेबांनी तो पुरस्कार द्यायला नको होता अशी भूमिका राऊत घेत आहेत। याचा अर्थ राऊत म्हणतील तसं झालं तर चांगलं, आणि राऊतांच्या भूमिकेपेक्षा वेगळं काय झालं तर ते महाराष्ट्राच्या हिताचं नाही। त्यामुळं संजय राऊत हे आता वैफल्यग्रस्त झालेले आहेत। त्यांना त्यांचं स्थान महाराष्ट्राच्या राजकारणात किती खालावलेलं आहे याची जाणीव झालेली आहे, आणि म्हणून वैफल्यग्रस्त भावनेतनं संजय राऊत असं वक्तव्य करतात। संजय राऊत काहीही बोलतात। मी मागाशी सुद्धा सांगितलं, एक प्रयोग जर तुम्ही केला ना सगळ्या वाहिन्यांनी, 8 दिवस संजय राऊतांकडे सकाळी जायचं बंद केला करा, तुम्हाला एकही वाक्य असं संजय राऊत बोललेले दिसणार नाहीत। तुम्ही जाता आणि मग दिवसभर ते चालतं मीडियात चॅनेलवर, आणि मग संजय राऊतांशी केंद्रित दिवसभर सगळ्या बातम्या चालतात, आणि म्हणून ते असं बरळत बसतात। अशा पद्धतीचा साहित्य संमेलनामध्ये एखाद्या पुरस्कार सोहळ्याला दलाली म्हणणं ही महाराष्ट्राची संस्कृती नाही। संजय राऊतांनी ह्या प्रश्नाचं उत्तर द्या। संजय राऊत शिवसेनेत कधी आले आणि आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब शाखा प्रमुख कधी होते? कोण शिवसेनेत सिनियर आहे? कोणी शिवसेनेसाठी कष्टा खाल्ल्यात? कोणी शिवसेनेसाठी जेल भोगले? पत्राचाळीच्या घोटाळ्यासाठी जेल भोगणारे नाहीत कोणी। हे संजय राऊतांनी जेल भोगलं कशासाठी भोगलं? कुठलं पुण्यकर्म केलं होतं? जे 3 महिने जेलमध्ये होते पत्राचाळीच्या लाखो कोटींच्या घोटाळ्यामध्ये, त्यांनी त्याचं स्पष्टीकरण आधी द्यावं। आणि आता राहिला प्रश्न ठाण्याचा, एक जुनी क्लिप आहे आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांची, मी दाखवेन तुम्हाला, आहे माझ्याकडे ती। त्याच्यात आदरणीय शिवसेना प्रमुख म्हटलेले आहेत, होय हा ठाण्याचा विकास झाला तो एकनाथ शिंदे सारख्या दिघे साहेबांच्या एका सहकार्यामुळे, कार्यकर्त्यामुळे झाला। हे कुणी बोललंय? हे आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचं वक्तव्य एका भाषणातलं, ते सुद्धा मान्य नाही का राऊताला? आदरणीय शिवसेना प्रमुखांनी जे बोललेले आहेत त्यांच्या हयातीमध्ये ते जे व्हिडिओ क्लिप आहेत त्याला विसंगत तुम्ही बोलताय। म्हणजे तुम्ही शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांपेक्षा मोठे झाला का? की जे साहेब बोलले वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेब, त्याच्यापेक्षा वेगळं तुम्ही सांगता। त्यामुळे मी म्हणलं ना, पहिलं वाक्य बोललो, वैफल्यग्रस्त संजय राऊत झालेले आहेत। त्यांचा राजकीय दर्जा, राजकीय स्थान महाराष्ट्राच्या राजकारणातलं खाली गेलेलं आहे, आणि त्या वैफल्याच्या भूमिकेतनं संजय राऊत असं बोलतात। हे संजय राऊत ह्याच्यापूर्वी काय म्हणायचे? महाविकास आघाडी झाली ती पवार साहेबांमुळे झाली, पवार साहेबांनी मोठी भूमिका घेतली, पवार साहेबांनी महाराष्ट्र हिताचा निर्णय घेतला, हे संजय राऊत म्हणायचे ना। आणि आता जर शरद पवार साहेबांच्या भूमिकेच्या पेक्षा आदरणीय पवार साहेबांनी घेतलेली भूमिका जर संजय राऊतांना मान्य नसेल तर विचारा राऊतांना, महाविकास आघाडीतनं उभाटा बाहेर पडतंय का? विचारा ना। म्हणा, तुम्हाला नुसतं बोलण्यापेक्षा, बोलून तोंडाची वाफ घालवण्यापेक्षा तुम्हाला नाही ना भूमिका पटत? महाविकास आघाडीचे मुख्य नेते आहेत ना आदरणीय पवार साहेब, पडा तिथनं बाहेर। काय उभाटाची अवस्था होती महाराष्ट्रात बघा म्हणावं। धन्यवाद।